नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये आता प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुमाकूळ माजला असताना कोल्हापूर प्रभाग क्रमांक ड हे भाजपचे अधिकृत उमेदवार संजय बाबूराव निकम यांच्या प्रभागामध्ये आपण आहोत. टी व्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून विजयी भव या विशेष कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत. नमस्कार सर, टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक 4 मधनं भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय बाबूराव निकम म्हणून तुमची निवड केलेली आहे. नेमकं तुमचं व्हिजन काय असणार आहे आणि मतदारांच्या समोर तुम्ही कशा पद्धतीनं लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहात? नमस्कार. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये यापूर्वी मी 2005-2010 या साली मी प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्या ठिकाणी मी स्थायी समिती सभापती पण होतो. त्यामुळे महानगरपालिकेची जी कार्यपद्धती आहे त्याची मला पूर्ण कल्पना आहे. या संदर्भामध्ये 2005-2010मध्ये काम करत असताना मला महानगरपालिकेचे जे प्रलंबित प्रश्न वगैरे असतील किंवा वार्डाचे काय प्रश्न जे असतात ते आपण सोडवतच असतो. पण कोल्हापूर शहराच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते सोडवण्याचा जास्तीत जास्त मी त्यावेळी प्रयत्न केला होता. संजय निकम म्हणजे ताराणे आघाडीचे एक धडाडीचे आणि कामाचा विकासाचा दृष्टिकोन असलेला व्यक्तिमत्व नगरसेवक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जात होतं. ताराणे आघाडी आणि महाडिक कुटुंब यांचं एक तुमचं जिव्हाळ्याचं नातं आहे आणि यातून तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं तुमच्या म्हणजे भाजपकडं 400 उमेदवारांची मागणी होती. त्या 400 उमेदवारांतून तुमच्यासारखा हिरा त्यांनी ह्या प्रभाग क्रमांक 4 मधनं निवडला. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कसं आहे, भाजप हा नॅशनल पक्ष आहे. त्यांना जे प्रतिनिधित्व करणारे जे उमेदवार आहेत त्यांना जास्तीत जास्त जे भागामध्ये काम करणारे किंवा ज्यांनी अगोदर काम केलेलं आहे, अनुभव आहे, अशा व्यक्तींनाच त्यांनी यामध्ये उमेदवारी दिलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यामुळं साहजिकच या भागामध्ये मी परिचित आहे, सगळ्यांना माहीत आहे. असा हा भाग जर बघितला, कनाननगर, ताराय पार्क, सदर बाजार परिसर किंवा निंबाळकळमाळ परिसर ह्यामध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते जास्तीत जास्तपणे मांडण्यासाठी त्यासाठी मला प्रतिनिधित्व दिलेला आहे. तुमचा एकंदरीत प्रभाग क्रमांक 4 हा प्रभाग बघितला तर अशिक्षित लोक ह्या प्रभागामध्ये जास्त आहेत. आर्थिक स्तर त्यांचा कमी आहे. तर त्या दृष्टिकोनातून महिला असतील किंवा पुरुष असतील किंवा युवक असतील यांच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? कसं आहे, भारतीय जनता पार्टीने यापूर्वी व शिवसेना युतीने यापूर्वीही लाडकी बहिणीची योजना वगैरे असतील किंवा रोजगार उपलब्ध करण्यासाठी असतील यामध्ये बरेचसे काम केलेलं आहे. आता भारतीय जनता पार्टीचं तुम्ही जर काम बघितलं तर आता शेंडा पार्क यासारख्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. परत रोजगार निर्मितीसाठी म्हणजे कसं आहे, पर्यटन हा त्यांनी मुद्दा मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. पर्यटन जर आपण जास्त प्रमाणात जर केलं तर ह्या ठिकाणी बाहेरचे लोक येणार. बाहेरचे लोक आल्यामुळं आपल्याला जे काही हॉटेल्स असतील म्हणा किंवा लोकांच्या इतर सुविधांसाठी जे साधनसामुग्री लागणार आहे ह्यासाठी लोकांना 100% रोजगार उपलब्ध होणार आहेत. म्हणजे कोल्हापूरचं चप्पल असेल, तुमची इथली हॉटेल्स वगैरे असतील किंवा खाद्यपदार्थांचे जे उपहार वगैरेच्या या आहेत त्या सर्व गोष्टी या तिथे उपलब्ध होणार आहेत आणि त्या माध्यमातून लोकांनासुद्धा रोजगार मिळणार आहे. नक्कीच. तुम्ही 2005मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्थायी समिती सभापती म्हणून काम पाहिलं. त्या काळामध्ये या परिसरातच नाही तर अखंड कोल्हापूर शहरामध्ये कोणकोणती विकास कामं केली आणि किती कोटीचा निधी तुम्ही तुमच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी आणला? 2005-2010 या पिरियडमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करत असताना सर्वसाधारण मी 4-4.5 कोटीची कामं त्यावेळी केलेली होती. आणि त्यानंतर मी अखंडपणे या राजकारणामध्ये मी कंटिन्युटी सतत आहे. त्यांच्या माध्यमातून खासदार धनंजय महाडिक असू देत किंवा राजेश क्षीरसागर साहेब असू देत किंवा जे नेते वगैरे असतील त्यांच्या माध्यमातून मी आतापर्यंत जवळजवळ 10.5 कोटीची कामं या पूर्ण भागामध्ये आत्तापर्यंत केलेली आहेत.
नक्कीच सदर बाजार परिसरातील प्रभाग क्रमांक 4मधून तुम्ही उमेदवार म्हणून पुढे येत आहे. आता ह्या भागामध्ये महाविकास आघाडीचे पण काही उमेदवार आहेत, परंतु त्यांच्याकडून प्रचारामध्ये असं दाखवलं जातं की तुम्ही जे सगळे महायुतीचे जे काही उमेदवार आहेत ते त्यांची दहशत मोठी आहे आणि मतदारांच्यावरती दहशत टाकू शकतात. तर अशा पद्धतीचं काय वातावरण आहे का? अशा कोणत्याही पद्धतीचं वातावरण या ठिकाणी नाही आहे. आम्ही याच भागात राहणारे असल्यामुळं लोकांची परिचित आहे. प्रश्न प्रभागाच्या ह्याचा आहे. तर या ठिकाणी केंद्रात भाजपचं राज्य आहे, महाराष्ट्रात भाजप युतीचं राज्य आहे आणि कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचं आलं तर ह्यांच्यासाठी कोणताही प्रश्न किंवा कसे तिन्ही महानगरपालिकेचे सगळे प्रश्न सोडवणार आहेत हे त्यांच्याकडनं हा प्रचार चालू आहे की बाबा दहशत माजवून असं माजवून किंवा वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करून. आता त्यांच्याकडं मुद्दे नाही आहेत, कोणत्याही पद्धतीचा मुद्दा त्यांच्यापाशी उपलब्ध नाही आहे. त्यामुळं लोकांना असं आणि जे आमच्या विरोधक आहेत त्यांचा हा प्रोटोगंडा पूर्वीपासून तोच आहे की बाबा तुम्हाला दहशत माजवणार, तुमची घरं काढून घेणार. कशी काढून घेणार? आजपर्यंत कुठलंही रेकॉर्ड आमच्या विरुद्ध पण नाही आणि आता जे एवढे उमेदवार आहेत सगळे शिक्षित आहेत. A to Z सगळी तुम्ही जर उमेदवार बघितला तर पूर्णपणे शिक्षित आहेत. मग हे शिक्षक आम्ही वैयक्तिक जर म्हटलं तर आजपर्यंत कुठलंही काम तिने दाखवून द्यावं की बाबा आम्ही दहशती पद्धतीचे केले, आम्ही राजीनामा देतो, काय अडचण नाही. अशा पद्धतीचं कुठलंही काम आजपर्यंत झालेलं नाही. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्देच नाही आहेत. त्यामुळं हा प्रश्न त्यांनी जे काही म्हटलेलं आहे ते निरर्थक आहे, त्याला काय अर्थच नाही आहे. नक्कीच प्रभाग क्रमांक 4D या ठिकाणी संजय बाबूराव निकम हे भाजपचे आघाडीचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवार मैदानात आहेत. इथं युवकांपासून महिलांपासून पुरुषांपर्यंत कशा पद्धतीचं आता गेली 4-5 दिवस तुमची प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, गल्लोगल्ली प्रचार सुरू आहे, तुमच्या प्रभात फेरी आहेत, तुम्हाला कशा पद्धतीचा प्रतिसाद जाणवतो आहे? साहजिकच कसं आहे, कनाननगर भाग किंवा सदर बाजार परिसर किंवा विचारमाळ परिसर ह्या ठिकाणी दलित युवक आणि दलितांचं जास्त प्रमाणातच हे आहे. ताराई पार्क हा सुशिक्षित जर सोडला तर बऱ्यापैकी सगळे लोक हे आमचे संबंधित असल्यामुळं पूर्णपणे चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. सुशिक्षित ठिकाणी मी एक पूर्णपणे शिक्षित असल्यामुळं, ग्रॅज्युएट असल्यामुळं, BCom या पदवीधर असल्यामुळं त्या लोकांनासुद्धा ह्या लोकांना पटत आहे की बाबा हे लोक व्यवस्थित आहेत. त्यामुळं पूर्णपणे चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि लोक स्वतःहून आम्हाला येऊन सांगत आहेत की बाबा तुम्ही उभा राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहे. नक्कीच आता ह्या प्रभागामध्ये फिरत असताना अशा पद्धतीनं मतदारांच्यातून जाणीव पुढे येते की गटार्स स्वच्छ नसतात, पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, रस्ते काही ठिकाणी चांगले आहेत, काही ठिकाणी चांगले नाहीत. तर या अनुषंगानं तुम्ही उमेदवार म्हणून, लोकांचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही येणाऱ्या भावी काळामध्ये कशा पद्धतीनं बदल करणार आहात? वॉर्डाचा विचार केला तर आता तुम्हाला मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे केंद्रातसुद्धा आमची सत्ता आहे, राज्यातसुद्धा आमची सत्ता आहे आणि महानगरपालिकेत जर सत्ता आली तर अशा पद्धतीचं चित्र तुम्हाला पलटलेलं दिसणार आहे 100%. ह्याच्या अगोदरसुद्धा 100 कोटीचे आम्ही रस्त्याचे अनुषंगाने सगळे रस्ते चकाचक करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि माननीय आमचे सन्माननीय देवेंद्र फडणवीस आमचे आता मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून पूर्ण वॉर्ड आम्ही चकाचक करण्याचा प्रयत्न आणि जास्तीत जास्त फंड कसा आणायचा याचं ज्ञान आम्हाला आहे. त्यामुळे जास्तीत जास्त फंड आणून आम्ही हा भाग पूर्णपणे चकाचक करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 4, यामध्ये जे काही ओपन प्लेस आहेत त्या ठिकाणी अतिक्रमणं झालेले आहेत अशा पद्धतीचं समोर येते. दुसरी गोष्ट, जे मुलांना किंवा वयोवृद्धांना फिरण्यासाठी जे उद्यान आहेत त्यांची दुरवस्था आहे. तर ह्याकडं कशा पद्धतीनं तुम्ही पाहताय आणि पुढं भविष्यामध्ये कशा पद्धतीचे तिथं सुविधा उभा करणार आहात? कसं आहे, जे वयोवृद्ध आहेत त्यांना बसण्यासाठी आमच्या इथं एक ताराबाई गार्डन आहे किंवा लालबहादूर शास्त्री गार्डन उद्यान आहे. अशा पद्धतीचे जे गार्डन्स आहेत या ठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी व योगासने वगैरे अशा पद्धतीचं ट्रेनिंग देण्यासाठी आम्ही ऑलरेडी तिथं प्लॅटफॉर्म तयार करायला लागलो आहे. त्या पद्धतीचा प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतर परत या ठिकाणी जे वयोवृद्ध येतील किंवा बालक येतील त्यांच्यासाठी ऑक्सिजन पार्कची आम्ही सोय करणार आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पद्धतीचे आता प्रदूषण किती आहे तुम्हाला पण माहीत आहे. या प्रदूषणातून कुठंतरी त्यांना विरंगुळा मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे. प्रभाग क्रमांक 4मधनं महायुतीचे जेवढे उमेदवार आहेत ते सर्वच्या सर्व विजय होतील अशी तुम्हाला आशा, ग्वाही आहे का? 100%. कारण जे आम्ही उमेदवार दिलेले आहेत ते
सगळेचे सगळे एक तगडे उमेदवार आहेत, जे अनुभवी आणि विचारवंत आहेत. त्यामुळं लोकांना सगळ्यांना या गोष्टीचं पटलेलं आहे. त्यामुळे 100% आम्हाला उमेदवारी दिल्यानंतर विजय होणार ही आम्हाला गॅरंटी आहे. संजय निकम ही ओळख फक्त सदर बाजार आणि प्रभाग क्रमांक 4साठी नसून कोल्हापूर शहर पूर्णपणे त्यांना ओळखलं जातं. कारण त्यांनी 2005 ते 2010 अशा या कार्यकालामध्ये त्यांनी स्थायी समिती सभापतीपद हे महापालिकेमध्ये त्या पदावर त्यांनी काम केलेलं आहे, जबाबदार पदावर. आणि त्या माध्यमातून कोल्हापूर शहरामध्ये दृष्टिकोन ठेवून त्यांनी काम पाहिलं आहे. तर एक संजय निकम आमच्या प्रभागाचा कायापालट करतील असा विश्वास इथल्या जनतेला आहे. जाता जाता तुम्ही जनतेला काय तुम्ही या ठिकाणी विनंती कराल? मी विनंती करू इच्छितो आणि विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही आमच्यावर एकदा विश्वास ठेवून बघा. विश्वासाला पात्र राहीन एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. सध्या आता संजय निकम यांनी इथं मतदारांना आव्हान केलं आहे की आमच्यावर विश्वास एकदा ठेवा, तुमच्या विश्वासाला पात्र राहून आम्ही तुमचा विकासात्मक बदल करू. नक्कीच येणाऱ्या 15 तारखेला महापालिकेसाठी मतदान होतं आहे. मतदार राजा कोणत्या बाजूनं कल देतो आहे हे आपणाला 16 तारखेला विजयाचा भगवा फडकला जाणार आहे, त्याच्यामध्ये ते दिसून येणार आहे. या विजयी भव या विशेष कार्यक्रमामध्ये TV नेक्स्ट मराठीच्या आपण आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.